तालुक्यातील मानपूर येथील तायडे कुटुंबाची साधारण 20 ते 22 वर्षांपूर्वी घेतलेली जमीन परत मिळावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली। महार वतनाच्या जागेवर साखर कारखाना उभारण्याच्या आश्वासनावरून ही जमीन त्या काळातील राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून कवडीमोल दराने देण्यात आली होती, परंतु कारखाना सुरू न होता तायडे कुटुंबाची फसवणूक झाली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। हा इशा असा झाला की आमच्या डोळ्याला धारा लागत, आमचे मुलं नदान होते। त्या एकनाथ खडसेनं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या, ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू। मग त्यांनी लावले का दादा? नाही लावले। त्याच्यावर आम्ही आरोप घेणार नाही। आज त्यांना आमचं पोट हाडाशी बसाडलं तर त्याला रहमाला नाही। मग आता आमच्या मुलांना हे उभारी धरली, म्हटलं भाऊ हे उभारी माणसाकडून होणार नाही। तुकाराम तायडे, संतोष सीताराम तायडे, सौरभ तायडे यांच्या परिवाराची ही महार वतनाची जागा तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या ठिकाणी चालू व्हावा याच्या नावाखाली या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं, तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ती जमीन त्यांनी नावावर करून घेतली। शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झालेला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।